काजू म्हणाली, "तू किचनसाठी लागणारं सामान घेऊन ये. मी यादी लिहून ठेवली आहे. किचनमध्ये कागद ठेवलेला आहे, ते सगळं घेऊन ये. मी हे करून घेईन." जेनिलने आज्ञाधारक मुलासारखी मान हलवली आणि काजूने दिलेली सामानाची यादी घेऊन बाहेर पडला. काजू कपडे वाळत टाकू लागली. दिवसभर आधीच ती खूप थकलेली होती. त्यात तिने कधीच कपडे वाळत घातले नव्हते. त्यामुळे जैनिल आणि मयूरचा शर्ट हातात घेऊन ती उलटपालट करून मनात विचार करत होती, हे वाळत कसे घालायचे? काजूने एका हातात शर्ट धरलेला होता आणि दुसरा हात कमरेवर ठेवला होता. बाईक स्टार्ट करत असलेल्या जैनिलची अचानक नजर काजूकडे गेली. तो हलकसा हसला आणि तिची मदत करायला परत जाणार इतक्यात त्याने पाहिलं, मयूर आधीच काजूकडे आला आहे. जैनिल थांबला, मागे वळला आणि निघून गेला. मयूर काजू जवळ आला आणि गमतीने म्हणाला, "काय झालं?" मयूर अचानक समोर आल्यामुळे काजू गडबडली. मोठे मोठे डोळे मिचकावत ती म्हणाली, "हे हे वाळत कसे घालायचे?" मयूर काजूच्या हातातून शर्ट घेत म्हणाला, "तुम्ही असं करा, जाऊन आराम करा. तुम्हाला काही झालं तर तो माझा जीव घेईल." काजू डोळे विस्फारून मयूरकडे पाहत म्हणाली, "कोण?" मयूर कपडे वाळत टाकत म्हणाला, "तुमचे पतिदेव." मयूरचे ते 2 शब्द ऐकताच काजू तिथे स्तब्ध झाली. "तुमचे पतिदेव." हा शब्द तिच्या कानात घुमत राहिला. ती बराच वेळ तशीच उभी राहिली. मयूर आत जात म्हणाला, "अजून इथेच उभी आहेस? चल, आत चल." काजू गोंधळलेल्या स्वरात म्हणाली, "हो हो, चल." दोघेही आत आले. थोड्याच वेळात जैनिलही आला. तो सगळं सामान किचनमध्ये ठेवत म्हणाला, "जेवण घेऊन आलोय, चला जेवून घेऊ." काजू आणि मयूर दोघेही सोफ्यावर बसले होते. काजू उठून किचनकडे जाणार तितक्यात जैनिल तिच्या जवळ आला आणि हळूच म्हणाला, "यात तुझ्यासाठी कपडे आहेत आणि तुझ्या गरजेचं थोडं सामानही. अजून काही लागलं तर उद्या जाऊया घ्यायला." असं म्हणून तो मयूर जवळ जाऊन बसला. काजू काही क्षण त्याच्या शब्दाबद्दल विचार करत राहिली आणि मग आत गेली. जैनिल मयूर जवळ बसला होता तेव्हा मयूर हळूच म्हणाला, "काय कुजबूज चालली होती नवरा बायकोमध्ये?" जैनिलने मयूरला रोखून पाहिलं तर मयूर हसत म्हणाला, "प्रायव्हसी हवीये का ब्रो?" जैनिलने मयूरला एक घुसा मारत म्हटलं, "साल्या सुधर ना. ना ती माझ्यावर प्रेम करते ना मी तिच्यावर. आम्ही दोघं फक्त एका नात्यात अडकलो आहोत म्हणून एकत्र आहोत." मयूरने थोडं आश्चर्याने विचारलं, "म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करत नाही का?" जैनिलने नजर दुसरीकडे वळवत म्हटलं, "नाही." मयूर लगेच म्हणाला, "मग तू तिची एवढी काळजी का घेतोस?" जैनिल उठून जायला लागला तेवढ्यात मयूर म्हणाला, "अशी नजर चुकवू नकोस मेरी जान." जैनिल मयूर जवळ झुकत त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, "मी काळजी घेतो कारण ती चांगली मुलगी आहे." जैनिलचं वाक्य संपताच मयूर म्हणाला, "चांगली तर काया पण आहे. इनफॅक्ट ती तुला पसंतही करते." जैनिल काही बोलणारच होता तेवढ्यात त्याची नजर काजूकडे गेली. हातात प्लेट घेऊन ती तिथेच उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होती. काजूला पाहताच जैनिल गप्प झाला. काजू वळून मयूर समोर आली आणि प्लेट टेबलावर ठेवली. मयूर जेवायला लागला तेव्हा जैनिल म्हणाला, "ऐक, आम्हा दोघांची एवढी सेवा करण्याची गरज नाही. आम्ही स्वतः करू शकतो." काजू काहीच न बोलता शांतपणे निघून जायला लागली. तेवढ्यात मयूर तोंडात घास कोंबत म्हणाला, "माझी सेवा तरी करत जा. हा तर पूर्ण वेडा आहे." जैनिल मयूरकडे रागाने पाहू लागला. काजू किचनमध्ये गेल्यावर मयूर तोंडातला घास खाली ठेवत म्हणाला, "साल्या, तिचं मन दुखवलंस ना तू? ती तुझ्यासाठी एवढं सगळं करते, तेही न सांगता. आजपर्यंत जे काम तिने कधीच केलं नसेल ते सगळं करत आहे आणि तू आहेस की तिचं मन दुखवतोयस." जैनिल चिडून म्हणाला, "मग मी तिला सांगितलं होतं का काम करायला?" मयूरने जैनिलशी वाद न घालण्याचं ठरवलं आणि पुन्हा जेवायला लागला. जैनिल बाहेर निघून गेला. काजू खोलीत आली आणि एका कोपऱ्यात भिंतीला डोकं टेकून बसली. बसता बसता तिला कधी झोप लागली हे तिलाही कळलं नाही. इकडे तनू घराबाहेर एकटीच बसली होती. उनवटीवर हात ठेवून तिने आपला चेहरा त्यावर टेकवला होता. तेवढ्यात तेजस घरी आला. तो घाईघाईने आत जाणार इतक्यात त्याची नजर तनूवर पडली. तो थोडा वेळ तिला पाहत मनात विचार करू लागला, आज ही इतकी उदास का दिसते? तो तनूकडे गेला आणि तिच्या शेजारी बसत म्हणाला, "आज काय झालंय? ही लढाकू विमान एवढी शांत कशी?" तनू शांत स्वरात म्हणाली, "आज माझा काहीच बोलायचा मूड नाहीये. प्लीज इथून जा." तेजस म्हणाला, "हो, तेच तर विचारतोय. काय झालंय?" तनूने त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हटलं, "काही नाही." तेजसला विषय गंभीर वाटला म्हणून तोही गंभीर होत म्हणाला, "काय झालं तनू? सगळं ठीक आहे ना?"
तेजसच्या आवाजात असं काहीतरी होतं की तनूला सगळं सांगावंसं वाटू लागलं आणि शेवटी तिने काजूबद्दल सगळं काही त्याला सांगून टाकलं. हे ऐकून तेजस आश्चर्याने म्हणाला, इतकं सगळं घडून गेलं आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस, म्हणजे मी फक्त भांडायला उपयोगी आहे का? तनू उदास स्वरात म्हणाली, नाही रे, सगळं इतकं पटकन घडलं की काहीच कळायला वेळ मिळाला नाही. थोडा थांबून तेजस म्हणाला, एक सांग, तुला काजूची आठवण येते ना? तनूने तेजसकडे रोखून पाहत म्हटलं, हे काही विचारायचं असतं का? तेजस हसत म्हणाला, मग चल काजूला भेटून येऊया. तनू घाबरून म्हणाली, यावेळी मोठे पप्पा आपल्याला जमिनीत गाडतील. तेजस शांतपणे म्हणाला, ते सगळं माझ्यावर सोड, काहीच होणार नाही, कोणालाही कळणार नाही, अगदी तुझ्या आजीला सुद्धा नाही. हे ऐकताच तनूच्या डोळ्यात चमक आली, ती चमक जी तेजस पाहायची वाट पाहत होता. तनू उत्सुकतेने म्हणाली, पण ते कसं? तेजस हसत म्हणाला, थोडा संयम ठेव, आधी आत जाऊया. दोघं आत आले. तेजस आपल्या खोलीत गेला आणि कपडे बदलू लागला. इकडे तनू मनू जवळ आली. मनू ही तिच्यासारखीच उदास बसली होती. तनूने मनूचा हात पकडत म्हटलं, चल तुझ्यासाठी थोडं काम आहे. मनू हात सोडवत म्हणाली, त्रास नको देऊस यार. तनू हसून म्हणाली, त्रास नाही, तुझीच अडचण दूर करते. दोघी तेजसच्या खोलीत आल्या. तेजस म्हणाला, आजी झोपलीये का? मनूने मान हलवत म्हटलं, हो झोपलीये. तेजसने दोघींना थांबायला सांगितलं आणि तो बाहेर गेला. तो थेट त्यांच्या खोलीत गेला. लाईट बंद केली. तनू मनूच्या पलंगावर उशी ठेवून अशी आकृती बनवली की जणू कोणी झोपलंय. नंतर तो बल्बच्या वायर जवळ गेला आणि वायर कापली, म्हणजे कोणी लाईट लावली तरी ती पेटणार नव्हती. हे सगळं करून तेजस पुन्हा आपल्या खोलीत आला. आतून दार बंद केलं, खिडकी उघडली आणि कुजबुजत म्हणाला, चला इथून उडी मारा पटकन. तनू तेजस जवळ आली, पण मनू मात्र तिथेच उभी राहिली, कारण हे सगळं काय चाललंय तिला काहीच कळत नव्हतं. तनूने पटकन म्हटलं, काजूला भेटायचं आहे की नाही? काजूचं नाव ऐकताच मनू ही क्षणाचाही विलंब न करता उठून आली. दोघी बहिणी तेजस सोबत घराबाहेर पडल्या. तेजसने दोघींनाही अलगद कुणाच्याही लक्षात न येता घराबाहेर पाठवलं आणि स्वतःही चोर पावलांनी गाडी घेऊन बाहेर आला. कोणालाही काहीच कळलं नाही. तेजसने दोघींना गाडीत बसवलं आणि थेट जयनीलच्या घरी निघाला. थोड्या वेळाने गाडीत तनूने विचारलं, तेजस, तू जयनीलला कसं ओळखतोस? ड्रायव्हिंग करत तेजस शांतपणे म्हणाला, आम्ही सगळे मित्र आहोत, जयनील, मयूर, सुशांत आणि मी. मनू म्हणाली, कधीपासून? तेजस म्हणाला, लहानपणापासूनच. यानंतर तनू मनू काहीच बोलल्या नाही. गाडीत शांतता पसरली. दरम्यान जयनील बाहेरून घरी आला होता. मयूर झोपलेला होता. तो सोफ्यावरच झोपून गेला होता. जयनील किचनमध्ये गेला. तिथे पाहिलं तर जेवण जसंच्या तसं ठेवलं होतं. ना काजूने खाल्लं होतं, ना स्वतः जयनीलने. जयनीलने जेवण ताटात वाढलं आणि खोलीकडे गेला. अलगद दार उघडलं तर काजू बसल्या बसल्या झोपलेली होती. तो तिला उठवण्यासाठी हात पुढे करणार, तोच त्याचा हात थरथरू लागला. त्याने पटकन हात मागे घेतला. तेवढ्यात चुकून त्याचा हात ग्लासला लागला आणि ग्लास खाली पडून मोठा आवाज झाला. त्या आवाजाने काजू दचकून जागी झाली. जयनीलला समोर पाहून ती थोडी घाबरली. जयनीलने तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून लगेच म्हटलं, अरे, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आलो होतो, प्लीज घाबरू नकोस. काजू मात्र काहीही न बोलता फक्त जयनीलकडे पाहत राहिली. मग जयनीलने पटकन ताट उचलून तिच्या हातात दिलं आणि म्हणाला, हे बघ, जेवण आणलंय. काजूने आधी जेवणाकडे पाहिलं, मग जयनीलकडे. जयनील तिथून निघून गेला. काजूने जेवण केलं आणि बाहेर आली. ती किचनकडे जात होती. तेवढ्यात अचानक डोर बेल वाजली. त्या आवाजाने मयूरही जागा झाला. इतक्या रात्री कोण आलं असेल हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मग मयूरने दार उघडलं तर समोर तेजस, तनू आणि मनू उभे होते. काजूला पाहताच मनू धावत जाऊन तिला बिलगली. तनूही पुढे येऊन काजूला भेटली. काजूने दोघींना सोफ्यावर बसवलं आणि सगळे गप्पा मारू लागले. सगळ्यांना पाहून काजू थोडी खुश झाली. काही वेळाने जयनील म्हणाला, तुम्ही इतक्या रात्री इथे यायला नको होतं, राज सरांना कळलं तर? तेवढ्यात तेजस बेफिकीरपणे म्हणाला, मी सगळी व्यवस्था करूनच आलोय, त्यांना काहीच कळणार नाही. थोडा वेळ सगळ्यांनी गप्पा मारल्या. मग तेजसने तनू मनूला चलण्यास सांगितलं. तेजस आणि तनू एकत्र उठले. त्यांच्यासोबत काजू आणि जयनीलही दरवाजाकडे आले. मनू उठताना मयूरकडे पाहून म्हणाली, मयूर. मनूने इतक्या प्रेमाने हाक मारली की मयूरच्या अंगावर काटा आला. तोही तितक्याच प्रेमाने म्हणाला, हो बोल ना मनू. मनू म्हणाली, माझ्या काजूची काळजी घे,
ती अगदी लहान मुलीसारखी आहे. तुम्ही तिच्याशी मुलांसारखं वागलात तर ती खुश राहील. तिला ओरडू नका." मयूर हसत म्हणाला, "जो हुकुम मेरे आका." मयूरच्या बोलण्यावर मनू खळखळून हसली. ते पाहून मयूर म्हणाला, "अगदी असंच तुझी बहीणही हसेल. निश्चिंत राहा." तेजस मनू आणि तनूला घेऊन निघून गेला. मग जयनीलने काजूला खोलीत जाऊन झोपायला सांगितलं, पण काजू आत जायला तयार नव्हती. ते पाहून मयूरने विचारलं, "काय झालं? काही अडचण आहे का?" काजू थोडीशी संकोचत म्हणाली, "मला मला एकटीला झोप लागत नाही. मी नेहमी आजी, तनू आणि मनू सोबतच झोपते." मयूर म्हणाला, "तू जा, थोड्या वेळात जयनील येईल." काजू काही न बोलता आत गेली. ते पाहून जयनील मयूरला घुरत म्हणाला, "मी तिच्यासोबत कसं झोपणार आणि का झोपणार? तुझं डोकं तर ठीक आहे ना?" मयूरने जयनीलकडे दुर्लक्ष करत म्हटलं, "बाहेर तरी तुझ्यासाठी जागा कुठे आहे? तू खुर्चीवर बसूनही झोपतोस. आत खुर्ची टाक आणि झोप. तिची जबाबदारी तर तुझीच आहे." असं बोलून मयूर सोफ्यावर झोपून गेला. जयनील मात्र कधी खोलीकडे पाहत होता तर कधी मयूरकडे. काही वेळाने तो खोलीत गेला. लाईट चालू होती. काजू अजून झोपलेली नव्हती. जयनील आत येत म्हणाला, "शांत झोप, मी इथेच आहे." आता काजूला जयनीलच्या उपस्थितीची ना भीती वाटत होती ना संकोच. ती अगदी निवांतपणे झोपून गेली. इकडे तेजस आणि तनू मनू घरी पोहोचले. तेजसने बाहेरच गाडी थांबवली आणि स्वतः जाऊन मुख्य गेट जवळ उभा राहून आत डोकावून पाहू लागला. तेजसला बाहेरच राज दिसला. तो फोनमध्ये काहीतरी बघत उभा होता. तेजसचं तर जणू काळीजच बाहेर आलं. त्याला वाटलं आता आपली खैर नाही. नक्कीच राज अंकलला कळलं असणार की आम्ही तिघही गायब आहोत. तेजस लगेच गाडीपाशी परत आला आणि तनू मनूला राजबद्दल सांगितलं. मनू घाबरत पुटपुटू लागली, "आता मोठे पप्पा आपल्यालाही घराबाहेर काढतील. काजू तर जैनीलकडे आहे. आपण कुठे जाणार?" तनूने मनूला झापत म्हटलं, "तू गप्प बसशील का? थोडा विचार करू दे." क्षणभर विचार करून तनूने तेजस आणि मनूला एक उपाय सांगितला. तेजस लगेच तयार झाला, पण मनू म्हणाली, "नाही नाही, माझ्याकडून हे होणार नाही." तनू थोडी कडकपणे म्हणाली, "ठीक आहे मग, बाहेर जायचं असेल तर सामान पॅक कर." मनूने थोडा विचार केला आणि म्हणाली, "ठीक आहे, चालेल, मी तयार आहे." तनू आणि मनू गाडीतून उतरल्या. तेजसने मुख्य गेट उघडून गाडी हळूहळू आत घेतली. तनू मनूही गाडीच्या बाजूने आत आल्या. तेजस उतरून राजकडे गेला. राज फोनवर बोलत होता. तेजसला येताना पाहून त्याने फोन ठेवला आणि म्हणाला, "तेजस बेटा, एवढ्या रात्री बाहेर गेला होतास? काही काम होतं का?" तेजस म्हणाला, "एक अर्जंट केस होता अंकल. पण तुम्ही इथे का आहात? सगळं ठीक आहे ना?" राज म्हणाला, "हो, सगळं ठीक आहे. फक्त त्या मुलींच्या खोलीतील लाईट्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यासाठीच फोन करत होतो." तेजसने हात मागे नेऊन खून केली. राज पुन्हा फोनमध्ये गुंतला. इशारा पाहून तनू मनू तेजसच्या खोलीच्या खिडकीजवळ आल्या, जिथून त्या बाहेर गेल्या होत्या. दोघी खिडकीतून आत आल्या आणि तेजसच्या खोलीचं दार उघडून त्या पटकन आपल्या खोलीत निघून गेल्या. तेवढ्यात राजही आत आला. त्याने पुन्हा मुलींच्या रूममध्ये डोकावून पाहिलं. तनू मनू शांतपणे आपल्या बेडवर झोपल्या होत्या. काही वेळानंतर राजने लाईट्स दुरुस्त करून घेतल्या आणि स्वतःही झोपायला गेला. तनू आपल्या बेडवर पडून हसत होती. तेवढ्यात तिने फोन उचलला आणि व्हॉट्सअपवर एक ग्रुप तयार केला, ज्यात काजू, जयनील, मयूर, मनू, तेजस आणि तनू सगळे होते. ग्रुप बनवताच तिने एक मेसेज टाईप केला, "फायनली आम्ही मोठे पप्पांना कळू न देता काजूला भेटून परतही आलो." सोबत एक स्माइली सुद्धा पाठवली. मग तनूने फोन बाजूला ठेवला आणि झोपून गेली. आता सगळे झोपले होते, पण इथे जयनील अजूनही जागाच होता. त्याच्या फोनवर नोटिफिकेशन आलं. तो तनूने तयार केलेला ग्रुप होता. मेसेज पाहताच त्याने लगेच रिप्लाय केला, "राज अंकलला हलक्यात घेऊ नका. त्यांना तुमच्या प्रत्येक हालचालीची माहिती असते." मग तोही झोपून गेला. दुसऱ्या दिवशी काजू उठली तर तिला समोरच खुर्चीवर जयनील झोपलेला दिसला. ती पटकन उठून त्याच्या जवळ गेली आणि त्याला उठवण्यासाठी हात पुढे केला, पण पुन्हा हात मागे घेतला. ती गोंधळात पडली, त्याला उठवावं की नाही. शेवटी तिने जेनिलच्या खांद्यावर हलकेच थाप मारत म्हटलं, "बेडवर झोप." जेनिल गाढ झोपेतच होता. झोपेतच उठून तो थेट बेडवर पडला. काजू बाहेर आली तर मयूर सोफ्यावर अंग चोरून झोपलेला होता. थोडीशी थंडीही होती, म्हणून काजू आतून एक पांघरून घेऊन आली आणि मयूरवर पांघरून घातलं. मग ती किचनमध्ये आली, जिथे जयनीलने आणलेलं सामान ठेवलेलं होतं. तिने सगळं सामान पाहिलं. त्यात तिच्यासाठी काही कपडेही होते. काजूच्या ओठांवर हलकीशी स्माईल आली.
ती कपडे घेऊन बाथरूमकडे निघून गेली. आंघोळ करून थोड्या वेळाने ती बाहेर आली. तोपर्यंत मयूर उठला होता. तो हुनवटीवर हात ठेवून काजूकडे पाहत म्हणाला, "तू तर." मयूर विचारात पडला. ते पाहून काजू तिथेच थांबली. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. मयूर लगेच म्हणाला, "एक मिनिट, हे कपडे तुझे नाहीत ना? तू तर रिकाम्या हाताने आली होतीस, मग हे कुठून आले?" मयूरच्या प्रश्नाने काजू कडबडली. तिने खोलीकडे बोट दाखवत म्हटलं, "ते ते त्याने आणून दिलेत." मयूरला तर विश्वासच बसला नाही. तो सोफ्यावरून उडी मारत म्हणाला, "काय? जेनिलने तुझ्यासाठी कपडे खरेदी करून आणले? आय कांट बिलीव्ह दिस." काजू पटकन खोलीत निघून गेली. मयूर हात बांधून उभा राहिला आणि हसत म्हणाला, "चला, आपली जानम थोडी तरी सुधरायला लागली आहे." काजू खोलीत आली. तेवढ्यात तिचा फोन वाजू लागला. तो फोन जेनिलच्या कानाजवळच ठेवलेला होता. फोनच्या आवाजाने जेनिलची झोप मोडली. तो आपलाच फोन समजून काजूचा फोन उचलून कानाला लावतो. काजूने हात पुढे केला तेवढ्यात जेनिल म्हणाला, "कोण आहे रे?" समोरून आवाज आला, "तू कोण आहेस बे?" जेनिल झोपेतच म्हणाला, "फोन तू केलाय की मी?" समोरून पुन्हा आवाज आला, "हा फोन तर काजूचा आहे ना, मग तू कोण आहेस?" जेनिलने फोनकडे पाहिलं. खरंच तो काजूचाच फोन होता. तो उठणारच होता तेवढ्यात काजू दिसली. त्याने फोन तिला दिला. काजूने फोन हातात घेतला आणि स्क्रीनवर पाहिलं तर विवेक नाव फ्लॅश होत होतं. भीतीने काजूच्या हातातून फोन निसटला. तो थेट बेडवर पडला. जेनिलचं लक्ष काजूकडेच होतं. तिला घाबरलेलं पाहून त्याने पटकन फोन उचलला आणि नाव पाहून विचारलं, "कोण आहे हा विवेक?" काजू घाबरत म्हणाली, तोच आहे." जेनिलने काजूकडे पाहत फोन कानाला लावला. विवेक समोरून म्हणाला, "अरे माझी जान, तुला काय वाटलं तू माझ्यापासून वाचशील? बघ, मी रातोरात बाहेर आलोय. तुझा तो नवरा किती दिवस तुला वाचवतो ते बघतोच." जेनिलने फोन कानापासून दूर केला आणि काजूला बाहेर जाण्याचा इशारा केला. काजू बाहेर निघून गेली. मग जैनिलने पुन्हा फोन कानाला लावला आणि म्हणाला, "अबे नालायका, मी तिचा नवरा आहे. मी असताना तू तिला हात लावून दाखव. तुझी अशी अवस्था करीन की तुझ्या घरचेही तुला ओळखू शकणार नाहीत." विवेक हे ऐकून संतापून म्हणाला, "साल्या, तुझ्या डोळ्यासमोरून तिला घेऊन जाईन. तुला माहित नाही माझा बाप कोण आहे. इथला मंत्री आहे तो." जैनिल अत्यंत शांतपणे म्हणाला, "असू दे तुझा बाप मंत्री. मला काही फरक पडत नाही. तुझ्या त्या बापाची दहशत इतरांवर दाखव, माझ्यावर नाही. ती नेहमी माझ्या डोळ्यासमोरच राहील. तू तिला हात लावून दाखव." विवेकने रागाने फोन कट केला. जैनिलने फोन ठेवला आणि बाहेर आला. बाहेर येताच काजूने त्याला चहा दिला. जैनिल चहा घेत म्हणाला, "तयार हो. आज तुला बाकी सगळं आवश्यक सामान घेऊन देतो. उद्यापासून पुन्हा कॉलेजला जायला सुरुवात कर." काजू काही न बोलता किचनमध्ये निघून गेली. जैनिल तयार झाला आणि काजूला चलायला सांगितलं. काजूने संकोचत विचारलं, "तो तो काय म्हणत होता?" जैनिल शर्टच्या बाया फोल्ड करत म्हणाला, "काही नाही, तू काळजी करू नकोस. तो काही करू शकत नाही. निश्चिंत राहा, मी आहे तुझ्यासोबत." असं म्हणत तो पुढे निघून गेला. काजू मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. जैनिल दरवाजाजवळ पोहोचला तेवढ्यात मयूर म्हणाला, "ऐक, खूप शॉपिंग करू नकोस." जैनिल लगेच म्हणाला, "का रे, तुझ्या बापाचे पैसे खर्च होतायत का?" मयूर तोंड वाकडं करत म्हणाला, "तू नेहमीच उलटा का विचार करतोस? मी असं म्हणत होतो कारण काही दिवसातच आपण नवीन घरात जाणारच आहोत. मग जास्त सामान कशाला आणायचं?" काजू कधी जैनिलकडे तर कधी मयूरकडे पाहत होती. जैनिल बाहेर निघताना म्हणाला, "तू जास्त ज्ञान देऊ नको. मला काय करायचं आहे आणि काय नाही ते मला चांगलं माहीत आहे." जैनिल निघून गेला तसं काजूही जायला निघाली. तेवढ्यात मयूरने काजूला थांबवत विचारलं, "माझ्यासाठी काय घेऊन येणार आहेस?" काजू रिकाम्या नजरेने मयूरकडे पाहू लागली. मग मयूर म्हणाला, "बोल ना." काजू हळूच म्हणाली, "काय हवं आहे तुला?" मयूर लगेच उत्तरला, "येताना माझ्यासाठी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू घेऊन ये." काजू पुन्हा मयूरकडे पाहू लागली. मग मयूर म्हणाला, "जा जा, त्याला उशीर करणारे लोक अजिबात आवडत नाही." काजू निघू लागली तेवढ्यात मयूर पुन्हा म्हणाला, "मी जे मागवलंय ते नक्की घेऊन ये." काजू बाहेर आली तर जैनिल तिथेच तिची वाट पाहत होता. दोघंही निघाले. गाडी चालवता चालवता तो अधूनमधून एक नजर काजूकडे टाकायचा आणि पुन्हा समोर पाहायचा. काजू मात्र भावनाविरहित नजरेने बाहेर पाहत होती. शेवटी जैनिलला राहवलं नाही आणि त्याने विचारलं, "काय झालंय? तू थोडी परेशान दिसतेस." काजू आपल्या दोन्ही हातांची बोटं मुरडू लागली पण काही बोलू शकत नव्हती. जैनिल प्रेमाने म्हणाला, "काय झालं काजू? काय आहे? सांग ना."
काजू थोडी हिंमत करून अडखडत म्हणाली, ते ते तुझ्या भावाने काहीतरी मागवलंय, पण ते कुठे मिळतं मला माहित नाही. तो म्हणाला नक्की घेऊन यायचं. जयनीलने काजूकडे एक नजर टाकली आणि पुन्हा समोर पाहत म्हणाला, असं काय मागवलंय त्याने की तुला एवढा विचार करावा लागतोय? मला सांग, कदाचित मी मदत करू शकेन. काजूचा संकोच आता थोडा कमी झाला होता. ती म्हणाली, त्याने सांगितले की येताना तुझ्या चेहऱ्यावरची खुशी घेऊन ये. ती कुठे मिळते? मी तर कधीच विकत घेतली नाही. काजूचं बोलणं ऐकताच जयनीलने अचानक गाडी थांबवली आणि जोरजोरात हसू लागला. काजू जरा घाबरली, पण जेनिल बेफिकीरपणे हसतच राहिला. त्याचं हसू इतकं गोड होतं की ते पाहून काजूही नकळत हलकीशी हसली. जेनिल हसता हसता दमला आणि त्याला खोकला येऊ लागला. काजूने पटकन पाण्याची बाटली त्याच्या समोर धरली. जेनिल पाणी पिऊन म्हणाला, मला वाटायचं तू वेडी आहेस, पण नाही, तू वेडी नाहीस, महावेडी आहेस, वेड्यांची सरदार आहेस. काजू फक्त जैनिलकडे पाहत राहिली. मग जैनिल म्हणाला, अच्छा हे सांग, वरचा जेव्हा बुद्धी वाटत होता तेव्हा तू कुठे होतीस? आता काजू जैनिलकडे रागाने पाहू लागली. ते पाहून जैनिल म्हणाला, तेव्हा तू कुणावर तरी राग काढत असशील. काजू तोंड वाकडं करत बाहेर पाहत म्हणाली, मला हा जोक अजिबात आवडला नाही. जे विचारलं होतं त्याचं उत्तर तर दिलं नाही, उगाचच फालतू बोलतोय. काजूच्या सरळ बोलण्यावर जैनिल हलकसा हसला. मग म्हणाला, अरे बुद्धू, त्याला एवढंच म्हणायचं होतं की तू नेहमी हसत खेळत राहा. एवढीशी गोष्ट तुला कळली नाही तर खरंच तू वेडीच आहेस ना? असं म्हणतच त्याने गाडी सुरू केली आणि पुढे निघून गेला. आता दोघे मॉलमध्ये पोहोचले होते. जैनिल तिला एका दुकानात घेऊन गेला आणि म्हणाला, जे काही घ्यायचं आहे ते घे, मी इथेच बाहेर आहे. काजूने मान हलवली आणि जैनिल तिथून निघून गेला. काजूने स्वतःला लागणारं आवश्यक सामान घेतलं आणि बाहेर आली, पण जैनिल तिला कुठेच दिसला नाही. काजूने इकडे तिकडे पाहिलं आणि तिला काहीतरी विचित्र वाटू लागलं. ती स्वतःशीच पुटपुटली, मला असं का वाटतंय की काही लोकांच्या नजरा माझ्यावरच आहेत? काजूने एका बाजूला पाहिलं तर एक माणूस तिला रोखून पाहत होता. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दुसऱ्या माणसाची नजरही तिच्यावरच होती. आता काजू प्रचंड घाबरली. तिने सगळीकडे जैनिलला शोधलं, पण जैनिलचा काहीच पत्ता नव्हता. काजू एका बाजूला जाऊन बसली आणि जेनिलला फोन लावण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्याकडे त्याचा नंबर नव्हता आणि तिला हेही माहीत नव्हतं की तनूने बनवलेल्या ग्रुपमध्ये ती ऍड आहे. काजू आपल्या फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट पाहू लागली. तेवढ्यात तिला जाणवलं की जो माणूस थोड्या वेळापूर्वी तिला घुरत होता तो हळूहळू तिच्या दिशेने येत आहे. काजू जोरजोरात थरथर कापू लागली. भीतीमुळे फोनची स्क्रीन सुद्धा तिला नीट दिसत नव्हती. दोन्ही माणसं काजूच्या अगदी जवळ आली. काजू तिथून निघून जायला पुढे जातच होती. तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर मागून हात ठेवला. काजूच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. ती पूर्णपणे थिजून गेली. तिला वाटलं, आता हे लोक मला उचलून नेणार. आता तर काजूला मागे वळून पाहायचीही हिंमत होत नव्हती. तेवढ्यात तिला दुरून जैनिल येताना दिसला. काजू हल्लीही नाही. ती अक्षरशः पुतळ्यासारखी उभी राहिली होती. काजूला वाटलं की जैनिल थेट तिच्या जवळ येईल, पण अचानक तो दुसऱ्याच दिशेला वळला. आता तो तिला दिसत नव्हता आणि इकडे तिच्या खांद्यावरचा हात अजूनही तसाच होता. काजूने तिरक्या नजरेने पाहायचा प्रयत्न केला, पण काहीच दिसलं नाही. आता काजूला पूर्ण खात्री वाटू लागली की हे लोक तिला उचलून नेणार आहेत आणि जैनिल त्यांना पाहून पळून गेला आहे. काजू झटकन वळली आणि पाहते तर काय, तिच्या समोर तिची आजी उभी होती आणि तिला रोखून पाहत होती. काजूच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते. ते पाहून गौरीजी हसत म्हणाल्या, काय झालं, घाबरलीस का? मी तुला घाबरवलं ना? काजू डोळे मिचकावत त्यांच्याकडे पाहत राहिली. मग गौरीजी पुन्हा म्हणाल्या, काय झालं बाळा, तू ठीक आहेस ना? तेवढ्यात काजू झटकन गौरीजींना बिलगली. गौरीजींनीही तिला घट्ट मिठीत घेतलं. दोघी काही वेळ तशाच उभ्या राहिल्या. तेवढ्यात तनू म्हणाली, झालं भेटून, आता चला. गौरीजी काजूपासून थोड्या दूर होत म्हणाल्या, आता आपण काजूसोबत तिच्या घरीच जाऊया. तेवढ्यात जैनिल गाडी घेऊन आला आणि हॉर्न वाजवत म्हणाला, या बसा सगळे. गौरीजी आणि काजू त्या दिशेने निघाल्या. चालताना काजूने जैनिलकडे पाहिलं आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती मनातच विचार करत होती, मी एका क्षणात असं कसा विचार केला की जैनिल मला सोडून पळून जाईल. काजूचे हे हसणं पाहून जैनिल थोडा चकित झाला, पण काहीच बोलला नाही. थोड्याच वेळात तो सगळ्यांना आपल्या रूमवर घेऊन आला. सगळे बसले होते आणि जैनिल किचनमध्ये सगळ्यांसाठी चहा बनवत होता, कारण त्याची इच्छा नव्हती की काजूने तिच्या आजीसमोर काम करावं.
मयूरही सगळ्यांसोबतच बसला होता. आजी आणि तनू आल्यामुळे काजूच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती, जी मयूरलाही स्पष्ट दिसत होती. गौरीजी म्हणाल्या, "काजू, दाखव बघू तू काय काय आणलंयस." काजू डोळ्यात चमक आणत म्हणाली, "हे बघा आजी, आज मी तुमच्याशिवाय शॉपिंग केलीये." काजूच्या बोलण्यावर गौरीजी हसल्या आणि काजूने आणलेलं सामान पाहू लागल्या. तेवढ्यात जेनिल चहा घेऊन आला. त्यांनी सगळ्यांना चहा दिला आणि स्वतः भिंतीला टेकून हात बांधून उभा राहिला. चहा पीत गौरीजी म्हणाल्या, "मला वाटतं तुम्ही आता इथे राहू नये. ही जागा मला काहीशी बरोबर वाटत नाही." जेनिल आणि मयूर काहीच बोलले नाही. तेवढ्यात काजूच बोलून गेली, "नाही आजी, मला तर ही जागा खूप आवडते." गौरीजी म्हणाल्या, "मी जे म्हणते ते तुला कदाचित समजणार नाही, पण हे दोघं समजले आहेत." असं म्हणत गौरीजींनी जैनिल आणि मयूरकडे पाहिलं. तेवढ्यात जैनिल म्हणाला, "तुम्ही काळजी करू नका. काही दिवसांनी जाण्याचा प्लॅन होताच. तुम्ही म्हणताय तर आजच इथून निघू." गौरीजी मान हलवत म्हणाल्या, "आजच नाही, आत्ताच. आम्हीही पाहू तुम्ही सगळे नेमके कुठे राहणार आहात." काजू गोंधळून म्हणाली, "इतक्या लवकर सगळं कसं होईल आजी?" पण काजू गप्प होताच जेनी लगेच म्हणाला, "चला तर मग आत्ताच निघूया." मयूर आणि काजू दोघेही डोळे विस्फारून जेनिलकडे पाहू लागले, पण जेनिलला काहीच फरक पडला नाही. तो सगळ्यांच्या पुढे निघून गेला. तेवढ्यात मयूर आणि काजू दोघं एकाच वेळी म्हणाले, "मग इथलं सामान?" जेनिल चालतच म्हणाला, "तुम्ही घराकडे चला, सामान आपोआप येईल." गौरीजी आणि तनूही उठून निघाल्या. पण काजू आणि मयूर एकमेकांकडे पाहतच राहिले. दोघांच्याही नजरेत एकच प्रश्न होता की ही काय नवीन भानगड आहे. पण दोघेही काहीच बोलले नाही आणि सगळ्यांसोबत निघून गेले. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.